नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. पुन्हा 18 लाख महिलांना संधी लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणार आहे. या संदर्भातील माहिती महिला व बाल विकास विभागाकडून आज देण्यात आलेली आहे. व्यवस्थित माहिती समजून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी करताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडल्याने ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. आज अखेर सुमारे 18 लाख लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन ही केवायसी दुरुस्त केलेली असून उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करावी. दुरुस्त करण्याकरिताची शेवटची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. दुरुस्ती करण्याकरिता ladkibahin.maharashtra.in या लिंकवर भेट द्यावी व दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी. याचा व्हिडिओ जर पूर्ण माहितीचा पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ लावेल आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता. आता 6 दिवसापासून जी माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती आपण समजून घेऊया. हे दोन सारखेच बॅनर आहेत, महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेले आहेत. यामध्ये माहिती पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. आज अखेर सुमारे 17 लाख महिलांनी या संधीचा फायदा घेऊन ई-केवायसी दुरुस्त केलेली असून उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर दुरुस्त प्रक्रिया पूर्ण करावी. इथे तुम्हाला समजून आला असेल, 6 दिवसांमध्ये जवळपास 1 लाख महिला पात्र झाल्या आहेत. असे एकूण 8 लाख महिला विनाकारण अपात्र झाले होते. ई-केवायसी मुळे अशा महिला परत पात्र होणार आहेत अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. जर तुम्ही आतापर्यंत ई-केवायसी दुरुस्त केली नसेल, जर तुमची ई-केवायसी चुकीची झाली असेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या. जो चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे तुम्ही अपात्र झाले आहात, जर दुरुस्त केलात 31 मार्च पर्यंत कन्फर्म तुम्हाला परत हे पैसे मिळणे सुरू होईल. ही महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच लाडकी बहीणच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.